नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेडकर सर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज पोलीस भरतीच्या संदर्भातलं आपण वयवारी हे प्रकरण बघणार आहोत. कोणतं? वयवारी. वयवारी हे प्रकरण पोलीस भरतीसाठी खूप महत्वाचं आहे. वयवारी प्रकरणामध्ये जे आपल्याला परीक्षेला उदाहरणं येतात त्याच्यामध्ये वेळखाऊ उदाहरणं असतात. बऱ्याच वेळा वेळखाऊ उदाहरणं असल्यामुळं बऱ्याच वेळा आपल्याला ते लक्षात येत नाही नेमकी सुरुवात कुठून करायची. तर वयवारी प्रकरणामधलं सर्वात महत्वाचं जर पहिलं उदाहरण आपण जर बघितलं तर दोन व्यक्तींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, दोन व्यक्तींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 4:5 आहे. त्यांच्या वयांची बेरीज, त्यांच्या वयांची बेरीज 81 वर्ष असेल, 81 वर्ष असेल तर याचे किंवा त्या व्यक्तींचे वय किती? तर त्या व्यक्तींचे वय किती? अतिशय सोपा आणि सिंपल प्रश्न आहे. आपल्याला सांगितलंय की दोन व्यक्ती आहेत, त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला 4:5 दिले, त्यांच्या वयांची बेरीज 81 दिली. म्हणजे गुणोत्तर आजचं आहे, बेरीज सुद्धा आजचीच आहे. गुणोत्तर जे दिले ते सुद्धा आजचं आहे आणि बेरीज जी दिली ती सुद्धा आजची आहे. मग आपल्याला काय करायचंय? गुणोत्तर आजचं आहे 4:5 आणि बेरीज आपल्याला 81 दिली. 4:5 म्हणल्यानंतर बेरीज आजची, गुणोत्तर आजचं आहे. यावेळेस काय करायचं? फक्त या गुणोत्तराची बेरीज करायची. 4 अधिक 5 किती? 9. आणि या 9ने काय करायचं? याला भाग द्यायचा. 9ने काय करायचं? भाग द्यायचा बेरजेला. 9 1 9, 9 9 81. 9 कॉमन अंक आला आणि 9ने काय करा? या दोन्ही संख्येला गुणून घ्या. गुणले 9 आपण गुणोत्तर प्रमाणामध्ये बघितलं होतं. 9 गुणले 4, 9 चौक 36 आणि 9 गुणिले 5, 9 5 किती? 45. तर 36 आणि 45 हे दोन त्या व्यक्तींचे वय आहे. याचप्रमाणे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हे गणित सोडवायचंय. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडस वेगळ्या स्वरूपातलं एक गणित विचारलं जातं की ए आणि बी, याच्यामध्ये सुद्धा एक गणित विचारलं जातं. अजून वयवारीमध्ये प्रत्येक परीक्षेला मुळातच 1 किंवा 2 उदाहरणं येतात. गुणोत्तर प्रमाणचा व्हिडिओ जो आपण बघितलाय त्या व्हिडिओमध्ये जे उदाहरण आहेत तेच उदाहरणं वयवारीच्या बाबतीमध्ये सेम टू सेम येतात. थोडस फक्त लिखित परीक्षेमध्ये लिखित स्वरूपामध्ये चेंज करून सांगतात. ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 3:5 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज, 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 50 वर्षे होते. त्यांच्या वयांची बेरीज 50 वर्षे होते. तर याचे आजचे वय किती? याचे आजचे वय किती? अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याला ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 5 वर्षानंतर लिहायचे आपल्या इथं. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 50 वर्षे होते. तर याचे आजचे वय किती? गुणोत्तर जे दिले इथं बघा, शब्द ठेवलाय आजच्या वयाचे गुणोत्तर आहे. म्हणजे आजचं गुणोत्तर आहे 3:5. हे आजचे गुणोत्तर आहे, आजचे वय. आपल्याला 5 वर्षानंतर वयांची बेरीज दिली. लक्षामध्ये गुणोत्तरामध्ये आपण बघितलं होतं +5 म्हणजे 5 वर्षानंतरची बेरीज आहे 50 वर्ष.
इथे 50 वर्ष, 5 वर्षानंतरची आहे. गुणोत्तर आजचं आहे, बेरीज नंतरची आहे. मग जर बेरीज नंतरची गुणोत्तर आजचं आहे तर आपल्याला बेरीज सुद्धा आजचीच लागणार आहे. आपण हे गुणोत्तराच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. मग आपल्याला काय करायचंय, वजा पाठीमागली बेरीज घ्यावा लागेल, कारण की गुणोत्तर पाठीमागले बेरीज नंतरची, म्हणून दोन व्यक्तीचे 5 आणि 5 10 झाले, 10 मायनस केले, 50 मधून 10 गेले, खाली उरले 40, आणि 40 उरल्याच्या नंतर आता मात्र आजचंच गुणोत्तर झालंय, बेरीजही आजची झाली, म्हणून 5 आणि 3 किती 8, आणि 40 ला काय करा 8 ने भाग द्या. तर काय करा 40 भागिले 8, 8 1 8, 8 5 40, इथं 5 कॉमन आलाय, आणि या 5 ने काय करा 2 ला गुणून घ्या, गुणिले 5, 5 त्रिक 15, गुणिले 5, 5 5 25, बरोबर आहे. हे तुमचं येचं वय आहे आणि हे तुमचं बीचं वय आहे. आलं लक्षामध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येचं वय झालं किती 15 वर्ष. येचं वय किती आहे 15 वर्ष. बीचं विचारलं असतं तर बीचं वय झालं 25 वर्ष. आलं लक्षामध्ये. या पद्धतीने आपण गुणोत्तरामध्ये शिकल्याप्रमाणे त्या वयवारी मधलं हे दुसऱ्या टाईपचं उदाहरण आहे. याच्यानंतर अजूनही थोड्याशा वेगळ्या स्वरूपातलं उदाहरण आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. तेही उदाहरण आपल्या खूप प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल, आणि ते उदाहरण सॉल्व्ह करताना सुद्धा कोणतीही गडबड न करता अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. 3 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होते. 2:5 होते. तीन वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 होते. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज, त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष असेल, 72 वर्ष असेल तर याचे आजचे वय किती, याचे आजचे वय किती. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे वयवारी मधला. 3 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 होते. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष असेल तर याचे आजचे वय किती. गुणोत्तर कधीच दिले 3 वर्षापूर्वीचे. ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर जे दिलंय तर 3 वर्षापूर्वीचे. हे बघा ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे 4:7, परंतु हे 3 वर्षापूर्वीच आहे. 3 वर्षापूर्वीच म्हणजे आपल्याला येणारं उत्तर सुद्धा 3 वर्षापूर्वीच येणार. येणारं उत्तर सुद्धा काय येणार आहे 3 वर्षापूर्वी येणार आहे. गुणोत्तर 3 वर्षापूर्वीच आहे आणि त्यांच्या आजच्या वयांची बेरीज दिली. आजच्या वयांची बेरीज, वयांची बेरीज कधीची आहे आजच्या वयांची बेरीज आहे. आजच्या वयांची बेरीज किती आहे 72 वर्ष. किती आहे 72 वर्ष. म्हणजे गुणोत्तर दिले 3 वर्षापूर्वीच, बेरीज दिली आजच्या वयांची, तर आपल्याला ही बेरीज 3 वर्षापूर्वीची जर काढायची असेल तर म्हणजे आपल्याला पाठीमागे यायचंय. म्हणून दोघांचे 3 आणि 3 किती 6, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या 72 मधून 6 मायनस करावं लागतील. 72 मधून किती 6 मायनस करावं लागतील, आणि 72 मधून जर 6 मायनस केले तर खाली उरले 66. खाली किती उरले 66. आणि आता 3 वर्षापूर्वीची बेरीज 66 आहे. 3 वर्षापूर्वीचं गुणोत्तर 4:7 आहे, म्हणून 7 आणि 4 11 भागिले 66. 66 ला या ठिकाणी लिहितोय मी लक्षामध्ये. 66 भागिले 7 आणि 4 किती 11. 7 आणि 4 किती 11. 11 1 11, 11 7 66. 6 कॉमन आला आणि या 6 ने काय करायचे दोघांनाही गुणून घ्यायचे. गुणले 6 6 चौक 24 लक्षामध्ये, आणि गुणले 6 6 7 42. म्हणजे आपल्याला जे विचारलंय की याचं आजचं वय किती विचारलं. काय विचारलं याचं आजचं वय. आता जे आपल्याला याचं वय भेटलंय 24 वर्ष, हे 24 वर्ष 3 वर्षापूर्वीचं वय आहे. किती वर्षापूर्वीचं 3 वर्षापूर्वीचं. मग आपल्याला आजचं वय जर काढायचं जर म्हटलं तर आपल्याला या 24 वर्षामध्ये आपल्याला काय करावं आहे 3 प्लस करावं लागतील. म्हणजे 24 आणि 3 किती 27 वर्ष हे याचं वय आहे. लक्षामध्ये याचं वय किती आहे 27 वर्ष. कारण की 3 का प्लस केले आपण, कारण की आपल्याला जे
24 वर्ष जे आलं होतं ते 3 वर्षापूर्वीचं गुणोत्तर होतं आणि 3 वर्षापूर्वीच्या गुणोत्तरामध्ये आपल्याला काय करायचं, आजचं वय काढायचं म्हणून आपण काय केलं, 3 प्लस केलं. आलं लक्षामध्ये. याच पद्धतीने अनेक प्रकारचे उदाहरणं वयवारीमध्ये परीक्षेला विचारले जातात, थोडीशी वेगवेगळी पद्धतीने. त्याच्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही. परीक्षा तुमची सर्वांची तोंडावरती आहे आणि परीक्षा तोंडावरती आल्याच्या नंतर अजिबात काहीतरी वेगळंच करायची आवश्यकता नाही. सूत्राचा वापर करून प्रत्येक गणित सुटतच, परंतु आपण ज्या पद्धतीने गणित सॉल्व्ह करतोय ते गणितही सूत्रापेक्षा अतिशय सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीनुसार वयवारीचे सगळे गणित आपण सहज सॉल्व्ह करू शकतो, तेही कमी वेळामध्ये. अवघ्या 5 ते 10 सेकंदामध्ये ही उदाहरणं आपण सॉल्व्ह करतो. हा लक्षामध्ये. तर यानंतरचं जर उदाहरण आपण जर बघितलं, ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. 2:5 आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:11 होते. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:11 होते. तर याचे आजचे वय किती? बरेच जण या उदाहरणासाठी आजच्या वयाला x मानावं लागतं, नंतर मग 2x 5x त्याच्यामध्ये 4 मिळवा, काहीतरी वेगळीच पद्धत यूज करायचा प्रयत्न करतात. त्या पद्धतीने गणित सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला थोडासा वेळ लागतो. हे गणित आपल्याला सॉल्व्ह करायचंय. ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. हे इथं ए घेतला, इथं बी घेतला, यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. 2:5 लिहिलं. हे जे गुणोत्तर आहे हे आजचे आहे. कधीच आहे, आजचं गुणोत्तर आहे, म्हणून मी तिथं आजचे शब्द लिहिलाय. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर 4 वर्षानंतर सांगितलंय, पुढे गेलोय आपण म्हणून +4 केले. इकडल्या बाजूने +4 केले, कारण की फक्त एकाच वय वाढणार नाही, दोघांचंही वय वाढणार आहे. दोघांचं वय 4 वर्ष वाढवलं तेव्हा नवीन गुणोत्तर काय येते, 5:11 येते, म्हणून या ठिकाणी 5:11 लिहिले. ही पद्धत थोडीशी आठवत असेल, आपण गुणोत्तर प्रमाणामध्ये बघितली. या दोन संख्यांचा काय करायचंय, गुणाकार करायचंय. 5 चौक किती, 20 वजा या दोन संख्यांचा इथे गुणाकार होईल. 11 चौक किती, 44 आणि 44 म्हणून जर 20 गेले तर खाली 24 होतात. किती उरले, 24 उरले. त्याच्यानंतर मधल्या संख्येचा तिरका गुणाकार करतोय आपण. 5 गुणिले 5 25 वजा 11 गुणिले 2 11 दुने 22, बरोबर आहे. त्याच्यानंतर 25 मधून जर 22 वजा केले, 25 मधून जर 22 वजा केले तर खाली उरले 3. किती उरले, 3 उरले. आणि या 3 ने 24 ला भाग दिला, 3 8 24, म्हणजे 8 आपला कॉमन आलाय. आणि 8 कॉमन आलाय तर ह्या 8 या संख्येने काय करायचंय, पहिल्या दोन संख्येला गुणून घ्यायचंय. म्हणून याचं आजचं वय, याचे वय बरोबर याचं गुणोत्तर 2 आहे म्हणून 2 गुणिले कॉमन अंक 8 आलाय म्हणून 8 दुने किती, 16 वर्ष. बीचं वय विचारलं असतं तर बीचं गुणोत्तर 5 आहे, कॉमन अंक 8 आहे म्हणून 8 घेतला. 8 पंचे किती, ए व बी यांचे 5 वर्षापूर्वी वयाचे गुणोत्तर 4:5 होते. त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. तर बीचे आजचे वय किती, बीचे आजचे वय किती. सिंपल क्वेश्चन आहे. हाही परीक्षेला क्वेश्चन अशा टाईपचा आपल्याला येऊन गेलेला आहे, बघितलेला आहे. बऱ्याच वेळा याचं सॉल्व्ह करताना वेगळ्या स्वरूपात सॉल्व्ह केला जातो, परंतु एक आपण जसं सॉल्व्ह केले त्याच पहिले सॉल्व्ह करायचे. इथं ए हा बी यांचे 5 वर्षापूर्वी वयाचे गुणोत्तर सांगितले. किती वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी. वयाचे गुणोत्तर किती आहे, 4:5. किती आहे, 4:5. इथं मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे वयाचं गुणोत्तर आहे हे 5 वर्षापूर्वी आहे. हे कधीच आहे, 5 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 दिले. 5 वर्षापूर्वी 4:5 होतं, आजचं म्हणजे 5 वर्षानंतर झालं. 5 वर्षाचे पुढे आले गुणोत्तर, आजचं गुणोत्तर झालंय 5:6. किती झालंय, 5:6. आता जे आपण सॉल्व्ह केलं ते आपण सॉल्व्ह करायचे. 5 गुणिले 5 25 वजा 6 गुणिले 5 6 पंचे 30, बरोबर आहे. 25 मधून किंवा 30 मधून 25 गेले, खाली उरले 5. खाली किती उरले, 5 उरले. तिरका गुणाकार केलाय. 5 गुणिले 5 25 मायनस 6 गुणिले 4 6 चौक 24, बरोबर आहे. 25 मधून 24 गेले, 1 उरला, 1 ने भाग दिला, 5 कॉमन आला.
5 काय आलाय कॉमन आलाय, याच्यातले 5 ही कॉमन संख्या आहे आणि 5 ने काय केलं आपण दोन्हीला गुणून घेतलं, परंतु इथं जर बघा हे जे गुणोत्तर आहे आपण याला गुणून घेतलंय, कॉमन अंक 5 आहे बरोबर आहे, गुणोत्तर 4 आहे, 5 चौक 20 वर्ष, किती आले 20. त्याच्यानंतर इथंही गुणून घेतलं आपण, कॉमन अंक 5 आहे, गुणोत्तर 5 आहे, म्हणून 5 गुणिले 5 किती 25 वर्ष. परंतु हे 20 वर्ष हे 25 वर्ष ए आणि बी यांचं गुणोत्तर 5 वर्षापूर्वीच आहे आणि त्याच्यामुळे हे वय सुद्धा कधीचे 5 वर्षापूर्वीचे आहे. तुम्हाला प्रश्न विचारलाय बी चे आजचे वय किती, आपल्याला ही गोष्ट लगेच लक्षात येते की 5 वर्षापूर्वी जर बीचं वय 25 वर्ष असेल तर बीचं आजचं वय जर काढायचं असेल तर आपल्याला 5 प्लस करावं लागतील, म्हणजे बीचं आजचं वय आलं 30 वर्ष आणि जर आपल्याला एचं विचारलं असतं तर ए मध्ये 5 प्लस करायला लागले असते, म्हणून एचं वय आलं असतं 25 वर्ष. म्हणजे जेव्हाचं गुणोत्तर दिलं जातं तेव्हाच वय असतं, आपल्याला आजचं वय विचारलं होतं म्हणून आपण दोन्ही मध्ये 5 प्लस केले. या पद्धतीने आजच्या वयाचं गुणोत्तर बीचं 30 वर्ष आहे. हा लक्षामध्ये आजच्या वय किती आहे 30 वर्ष. या पद्धतीने आपल्याला पुढील गणिताचा सामना करायचा आहे किंवा आपला वयवारी मधला पार्ट 1 झाला. आपल्याला पार्ट 2 बघायचा आहे. पार्ट 2 मध्ये आपल्याला पटीतले उदाहरण बघायचे. कोणते बघायचे पटीतले. पट म्हणजे आपल्याला सांगितलं की वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, 10 वर्षानंतर त्याचं वय निमपट होईल किंवा समान होईल. ज्या काय पद्धतीचे पटीमधले उदाहरणं असतील ते उदाहरणं आपल्याला वयवारी पार्ट 2 मध्ये बघायचे आणि लक्षामध्ये. आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पुढचा बघण्यासाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करायचे, हे लक्षात ठेवायचे आणि लक्षामध्ये. या शॉर्ट ट्रिकने उद्या गणिताचा सामना करायचा आहे आणि तुमचं जे स्वप्न आहे ती स्वप्न तुम्हाला साकार करायचे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि लक्षामध्ये.